इथे साईबाबांचा इथे मस्त मूर्ती आहे. त्याचबरोबर इथे आहे बाला शुगर आणि विदाउट शुगर पण फ्लेवर्स आहे. माहोल संडे इव्हिनिंग ॲट जुहू, हे सगळे इकडे एक्सप्लोअर करायला खूप मजा ना. नमस्कार मित्रांनो आणि परत एकदा स्वागत आहे. आज आहे आमची ॲनिव्हर्सरी, म्हणजे 9वी ॲनिव्हर्सरी, आणि त्या निमित्ताने बोललो ब्लॉग बनूया, कारण तसं पण आपण काय यूट्यूबमध्ये खूप दिवसात काय ब्लॉग केला नाही. तर त्या निमित्ताने आम्ही चाललो आहे आता एका मंदिरामध्ये, म्हणजे फेमस मंदिर, जे तुम्ही आधीच्या जुने जर सबस्क्राईब असेल तर तुम्ही बघितलं असेल. तर आता आम्ही कलिनाला खूप मस्त मंदिर आहे, ज्याच्यामध्ये ना सगळे देवस्थान आहेत, म्हणजे ते पण तुम्हाला त्या निमित्ताने बघायला भेटेल. त्याच्यामध्ये 9 ग्रहसुद्धा आहेत आणि देवी आहे, बालाजी आहे. तर तुम्ही पण कधी एरियात असाल तर तुम्हाला पण मी दाखवीन, नक्की एकदा व्हिजिट करा. खूप मस्त मंदिर आहे. स्वामींच्या मठात पण जायचा विचार आहे. आणि आजचा काय कसा आम्ही ॲनिव्हर्सरी असं काय प्लॅन केला नाही आहे, खूप काही प्लॅन होते, पण निवाचा स्कूलमध्ये उद्या कंपल्सरी अटेंडन्स आहे, त्यामुळे आम्ही कुठे जाणार नाही आहे. पण दिवसभरामध्ये कुठेतरी असं जुहू चौपाटी किंवा असं काहीतरी छोटं मोठं सेलिब्रेशन करून, कारण आम्हाला सेलिब्रेशन करायला खूप आवडतं. तर चला तर मित्रांनो जाऊया देवळामध्ये. बायको हॅपी ॲनिव्हर्सरी. 9 वर्ष झाली, कळत नाही पण कशी गेली ती. तर आता आपण आलेलो आहोत कलिनाच्या इथे, आणि कलिनाच्या इथे आला तर KES शाळा म्हणून फार फेमस आहे, आणि त्या शाळेच्या जवळच आहे ना हे आपलं विघ्नेश्वर मंदिर आहे, आणि खूप मस्त मंदिर आहे पुरातन काळातलं. आणि ह्याच्यामध्ये मेन मला खूप गोष्ट आवडली की सगळे देव एकत्र मिळतात. तुम्हाला इतर तर देव मिळतात, प्लस 9 ग्रहसुद्धा इथे आतमध्ये आहेत. शांत मंदिर आहे, मस्त वाटतं. हे मेन तुम्हाला दाखवायचं आहे नवग्रहाचं मस्तपैकी असं मंदिर आहे. आणि इथे शनिदेवाची शनिवारी आलात ना तुम्हाला, तर आम्ही मागच्या टायमाला केलेलं असे दिवे वगैरे लावून, किंवा पण लावू शकता. सुंदर असं मंदिर आहे. आणि मी तुम्हाला जसं बोललो की आपण एक्सप्लोअर करूया मंदिर. ह्याच्यामध्ये जो ना सुद्धा बघा, तुम्हाला आता पहिलं आपले मिळतं इथे साईबाबांचा इथे मस्त मूर्ती आहे. त्याचबरोबर इथे आहे बालाजी, म्हणजे तुम्हाला तिथे जाण्याची जर वेळ मिळत नसेल तर तुम्ही इथे करू शकता. रुक्माईसुद्धा आहे, गणपती बाप्पा आहेत, हनुमंतराय आहेत, आणि सगळ्यात जे मला इथे खूप आवडतं ना ते म्हणजे ही देवीची मूर्ती. खूप सुबक अशी मूर्ती आहे बघा, खूप सुबक. शंकर भगवान, सगळं काही तुम्हाला एकाच मंदिरमध्ये इथे मिळायला मिळेल. खूप प्रदक्षिणा करूया. मंदिरमध्ये जाऊन आहे ना आम्ही परत एकदा आलेलो आहोत आमच्या आवडत्या पॉईंटवर, जिथे आम्ही जास्त येतो, ते म्हणजे लहानपणापासून आईस्क्रीम आणि ज्यूसची सवय झालेली आहे. आता मी तिला जरा दाखवली, मस्त इथे विथ शुगर आणि विदाउट शुगर पण फ्लेवर्स आहे. सो आम्ही आलेलो आहोत आता सेलिब्रेशन करण्यासाठी, म्हणजेच ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी आलेलो आहोत आपण. कुठे? जुहू चौपाटीला आलेलो आहेत आपण, आणि खूप दिवसानंतर आलो आहे. त्याच्या आधी पण 2-3 वेळा आलेलो, त्याचा पण ब्लॉग केलेला. तर बघूया आता जुहू चौपाटीला इथे काय काय फन आहे, तुम्हाला तर दाखवतोच. आणि इकडे आल्याच्यानंतर माहोल तर दिसतोच आहे, आणि आपल्याला मिळतोय एक सिल्वर मॅनसुद्धा. बिचाऱ्यांची खूप मेहनत असते. आकाश माझा मित्र इथे राहतो, पण कोइन्सिडेंटली माझा फोन घरी राहिला आहे, तर त्याला फोन केला असता. इकडे माझा शारचा फ्रेंड पण राहतो. माहोल संडे इव्हिनिंग ॲट जुहू, हे सगळे इकडे एक्सप्लोअर करायला खूप मस्त वाटतं. आणि इथे माझ्या मते ब्रिजचं पण अजून एक ब्रिजचं काम चालू आहे, पुढे बघू शकता तुम्ही. संडे इव्हिनिंग ॲट
जुहू चौपाटी मुंबई. कितीतरी वेळानंतर आम्हाला ही चटई मिळालेली आहे 50 रुपयाला. कारण इथे पोलिसांचं खूप काही रिस्ट्रिक्शन आलं आहे, त्यामुळे ना इथे आपल्याला आता चटई आणि वगैरे किंवा गोळेवाले वगैरे असं कुठेच तुम्हाला दिसणार नाही. ही अपडेट आहे. या मॉलिशवाले फक्त फिरतात, फक्त बाकी असं तुम्हाला कुठेही काय मिळणार नाही इथे विकायला. गोळेवाले किंवा कुठल्याही खाद्यपदार्थवाले सगळीकडे बंदी आहे. तर आम्हाला मुश्किलने चटई मिळाली आहे. तर अरणाची पहिलीच बीच हे आहे. अरे पुढे निवा जरा ठीक होते. हाय, हे अण्णा फक्त खाल्लं ना पाहिजे. आणि फर्स्ट टाइम लाईफमध्ये ती आली आहे बीचवर. निवाला तर सवय आहे. निवा गोवा बीचसारखंच वाटतं ना, सेम करते मी. मस्त माहोल चालू आहे आणि माहोलमध्ये आलेले आहेत कृष्ण समर्थक, हरे कृष्ण हरे रामावाले. तर कसे चालले ॲनिव्हर्सरी, 9th ॲनिव्हर्सरी. आम्ही इकडे आलोय जुहू बीचवर. एक्स्ट्रॉर्डिनरी आहे, महाकाल पण आहेत बाजूला. आणि खरंच अरणाची एकदम स्पीचलेस अशी फर्स्ट एक विजिट आहे बीचवर आणि ती खूप एन्जॉय करते. ते एक बरं वाटलं आम्हाला. आणि संध्याकाळचे वाजलेत 6:30 आणि आमची ॲनिव्हर्सरी ज्या प्रकारे एक्सपेक्टेड होती तशीच चालली आहे. खूप मस्त वाटते. आणि अजून काय काय थोडंसं खायचं आहे पुढे पुढे. ते फेरीवाल्याला बंदी आहे, पण तुम्ही पण असे आपला स्पेशल डे असेच एन्जॉय करा. अरे बापरे, हिने एवढी मजा केली आहे. पहिली लाईफची तिची टूर आहे आणि निवानी पण फुल धमाल. मम्मी तिथे बसली आहे. तर आम्ही आलेलो आता बाहेर आणि आता पहिली ऑर्डर इथे शिवसागर पावभाजीमध्ये. पावभाजी 180 रुपये पावभाजी आहे आणि एक्स्ट्रा पाव 30 रुपये. तुम्ही काय कशी पावभाजी? चांगली आहे, तिखट आहे. पावभाजी 180 रुपये आणि बिलकुल ॲक्च्युली टेस्ट बरोबर नाही. तिखट बनवले तू आणि काय एक्सपेक्ट करणार आपण. ॲक्च्युली पिकनिकच्या पॉईंटवर येतो ना, तिथे मोस्टली जेवण कधी कधी खास नाही भेटत. तर आम्ही इथे खाल्ले शिवसागरमध्ये. पावभाजी एवढी काय खास नाही आहे बिलकुल. आणि एक्स्ट्रा पाव 30 रुपये. हे ठीक आहे, पण टेस्ट नाही. काय माहोल आहे बापरे, जबरदस्त माहोल आहे. आम्ही आलो इकडे आता कुल्फी आणि फालुदा खायला. आय मीन गोळा खायला. तो निवाचा फेवरेट आहे. कुठला गोळा पाहिजे निवा? स्ट्रॉबेरी. आणि तुम्हाला? फालुदा. बघूया इथे आहे. याचं प्राईस रेट बघू शकतो. मिक्स कुल्फी फालुदा मिक्स ना. हां, हे बघा. चला चला तर मित्रांनो, आता आपण आलो आहे इकडे आणि वाजलेत बरोबर 8. आणि आता इथून मेन प्रॉब्लेम असतो रिक्षा पकडायचा. तर रिक्षा पकडून आपण जाऊया आता घरी. तर ही एक ॲनिव्हर्सरी आम्ही खूप मस्त साजरी केली. कुठे बाहेर नाही गेलो तरीसुद्धा मुंबईत राहून खूप मस्त साजरी केली. कारण 2 वर्षापूर्वी आम्ही महाबळेश्वरला गेलेलो, त्याच्या आधी रत्नागिरी. सो त्याचे पण व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहेत, तर तेही बघा. चला तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. बाय बाय कर बाबू. बाय बाय. हॅपी ॲनिव्हर्सरी.